ऐतिहासिक पुण्यामध्ये पालखी मार्गावरती आंबेडकर चळवळीचा मोठा वारसा असलेल्या विश्रांतवाडी परिसरामध्ये मुकुंदराव आंबेडकर चौकामध्ये जिथे बाबासाहेबांनी स्वतः भेट दिली होती त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचं मोठं केंद्र म्हणून पाहिलं जातं आणि संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी साजरी होत असते। या मुकुंदराव आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभा राहावा याकरिता तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने 2018मध्ये एक आंदोलन करण्यात आलं होतं। पोलीस प्रशासनाने आक्षेप घेऊन बेकायदेशीर काही करू नका, कायदेशीर करा ही प्रक्रिया करायला सांगितली। मी महानगरपालिकेमध्ये उपमहापौर असताना 2018मध्ये ठराव दिला आणि तमाम आंबेडकरी चळवळीतील जेवढे कार्यकर्ते आहेत, मंडळं आहेत, जेवढे सभासद आहेत, इथे सामान्य नागरिकी असेल, ह्या सगळ्यांनी पाठपुरावा केलेला आहे। या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो, या सगळ्यांनी पाठपुरावा केल्यामुळं जी 2017च्या राज्य सरकारचं धोरण आहे पुतळा बसवायचं, त्या नियमाच्या अधीन राहून ज्या ज्या प्रक्रिया करायला पाहिजे त्याच्यामध्ये PWDची NOC असेल, महानगरपालिकेच्या बांधकाम विभाग, DP विभाग, पथ विभाग, प्रोजेक्ट विभाग या सगळ्यांच्या ना हरकत लागतात। त्या ना हरकत डिफेन्सची NOC, मेट्रोची NOC ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर पोलीस वाहतूक शाखेची NOC ह्या सगळ्या NOC झाल्यानंतर पुतळा बसवण्याची प्रक्रिया प्रशासकीय जी आहे ती शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेली आहे। आणि ह्या महिन्यामध्ये आपल्याला मूर्तिकार आल्हाट यांनी सर्वात कमी कोटेशन जे आलं, अनेक कोटेशन आले जे 1.5 लाखाच्या जवळपास 1.25 लाखाच्या कोटीच्या 1.5 कोटी 1.25 कोटीच्या वरचे होते। जे सर्वात लोएस्ट कोटेशन 1,05,00,000 आलं होतं, त्या कोटेशनपेक्षाही 20% कमी रकमेमध्ये राजेंद्र आल्हाट मूर्तिकार जे आहे, शिल्पकार आहेत, त्यांनी संमती दिली की मी करून देतो। त्यांना त्यांच्या अकाउंटवरती आपण हे सगळे पैसे गोळा करतोय पारदर्शकपणे, कुठेही पावती पुस्तक नाही, कोणीही कॅश ट्रान्झॅक्शन करत नाही, कोणीही वर्गणी नाही मागत, तर सगळे देणगीदार आहेत अशा मानसिकतेने आज मदत करू इच्छित आहेत। क्ले मॉडेल तयार करून कला संचालनाला देखील पत्रव्यवहार झालेला आहे। कला संचालनाने 2च ऑब्जेक्शन रेज केलेले आहे, पुतळा कसा असेल आणि पुतळा करण्याकरता मूर्तिकार कोण असेल तेही कला संचालनाला सांगण्यात आलेलं आहे। पुढील महिना 1.5 महिन्यानंतर क्ले मॉडेल तयार होईल, जे तयार होईल त्याच्यानंतर आपल्याला ऑफिशियल पुतळा जो आहे तो बसवण्याची प्रक्रिया ही फायनल झालेली आहे। फक्त जिल्हाधिकारीच्याच अध्यक्षतेखाली पुतळ्याची समिती असते हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। बाकी सर्व आंबेडकर प्रेमींनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा, सर्वांनी मिळून आपण हा पुतळा बसवूयात अशी मी सगळ्यांना या ठिकाणी हात जोडून विनंती करतो।